मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये. तर माझ्या घरी आले आहेत आई बाबा, पप्पा, यश म्हणजे माझा भाऊ आणि रोहन म्हणजे माझा मावस भाऊ. सो यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम. वाकडमध्ये आहे, तो माझ्या घरापासून जवळ आहे. सो इथं आवरून जायचं. आत्ताच मी हेअर वॉश केला आहे बिकॉज मी हा हेअर मास्क लावला होता. केस खूप स्मूथ होतात म्हणून. मग आता हे 10-15 मिनटं लावून झाल्यावर मग आपण हेअर वॉश केला. मग आता पटापट चेंज करू, थोडंसं छान छान दिसू आणि मग आपण मॉलला जाऊ. सो स्टे ट्यून गाईज. माझ्याकडे इतके सारे कपडे आहेत तरी पण मला कळत नाही आम्ही काय घालू. जरा पसारा पडलाय, प्लीज वेअर विथ मी. काय घालायचं? सो फायनली मी डिसाईड केलं आहे. मी हा रेड कलरचा स्वेटशर्ट घालते आहे आणि त्याच्यावर ही जीन्स. ही थोडीशी स्किनी आहे, मला खूप टाईट होती आहे, बट आता मला काही मिळत नाही आहे. सो मी चेंज करून आले. पटकन आवरू. तुम्हाला पूर्ण आउटफिट दिसत नसेल, बट माझ्याकडे काय हेअर ड्रायर तर काय नाही आहे. सो केस ओलेच राहणार आहेत आणि मी शिव्या खाणार आहे. बापरे, लेट होत आहे आणि सगळं म्हणजे आवर. पॉन्डची क्रीम. माझ्याकडे मेकअपचं सामान तसं एवढं जास्त नाही आहे. तर ही आहे लॅक्मेची CC क्रीम 9to5. म्हणजे मी ॲक्च्युली फाउंडेशन नाही यूज करत, त्याच्यामुळं काय होतं, असं जाड थप्पा लागल्यासारखं दिसतं, मग ते चांगलं नाही वाटत नंतरनं. म्हणून मग CC क्रीमच यूज करते. म्हणजे तुम्ही कधी यूज करू शकता फंक्शनला, बट जर तुम्ही डेली यूज करत असाल तर CC किंवा BCC क्रीम इज द बेस्ट असं मला वाटतं. आणि आता अभ्यास करून रात्रीचं जागून मोबाईलवर रील्स बघत बसून जे आपल्या डोळ्याखाली काळं आलं आहे ना, जसे आपले डोळे पांडासारखे एकदम मोठे काळे दिसत आहेत ना, त्याला झाकण्यासाठी आपण यूज करत आहे इनसाईडचं कन्सिलर. त्याने आपले काळे पडलेले डोळे थोडेसे कमी काळे दिसतात नो डाऊट, पण थोडे कमी काळे दिसतात. आता कन्सिलर थोडंसं सेट व्हायला लागल्यावर त्याच्यावर लावायचं आहे पॉन्डची लूज पावडर. त्याच्यामुळे थोडं कन्सिलर पण थोडंसं राहतं. त्याच्यानंतर ॲब्रो फिल करायचे. मग मोस्ट इम्पॉर्टंट टिकली लावली, मस्कारा ओढला आणि दॅन लिपस्टिक लावायच्या आधी लिप लाइनर लावणं कंपल्सरी आहे बाबा. तो पहले लिप लाइनर लगाना पड़ेगा, फिर उसके ऊपर जस्ट हर्ब्स की लिपस्टिक लगानी पड़ेगी, फिर हम देखेंगे प्रिटी. तर मी रेडी झालेली आहे, पण वॉच घालू. अँड ओले आहेत अजून तसेच. ती माझी आई जी मध्ये बोलली आहे. आणि हे बाकीच्यांचा पण तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल, त्याचं मी अजिबात एडिट करणार नाही आहे. माझा भाऊ आहे. दाखव तोंड दाखव की. एक तर पहिलाच लेट झालेला आणि ते बेसिनचं लिकेज करणारे त्यांना पण तेव्हाच यायचे. वाजले 7-7:30. पप्पा एकतर ओरडायचे लवकर चल. तेवढ्यात हे आले, मजा आला आणि अर्धा-पाऊण तास गेला. मला निघायला 7:30-8 वाजले. हसा बाबा. मस्तीच करतोस बघ. मी आणि यश गाडीवरनं गेलो आणि ह्या चौघांनी पाठवलं उबर करून. आणि पोहोचल्यावर पार्किंगला एवढी लाईन होती म्हणून सांगू, बाप रे, तिथंच आमचा जास्त वेळ गेला. बाप, काय खरं नाही बाबा सॅटर्डे संडे जायचं मॉलला म्हणजे.
आम्ही फोटो काढून पोहोचलो टाईम झोनला. काय खेळायचं कळत नव्हतं. शेवटी एक गेम डिसाईड केला, दिसला आणि खेळायला चालू केलं. इथं ना ॲक्च्युली एक मज्जा झाली. म्हणजे ना इथं टाईम झोनमध्ये हे जे राईड्स आहेत ना, इथे जर समजा तुम्ही पहिला नंबर काढला ना, तर तुम्हाला सेकंड राईड फ्रीमध्ये मिळते. आणि एका मुलग्यानं खेळून गेला आणि त्याचा फर्स्ट नंबर आला आणि तो तसंच गेला पळत मम्मीला सांगत, "मम्मी मी पहिला नंबर आला" आणि तो गेला. आणि जी फ्रीवाली राईड होती ना, मी पटकन बसले आणि फ्री राईड घेतली. त्याची काय अमाऊंटच नाही पे केली. यशचा पहिला नंबर आला आणि मेन म्हणजे त्यानं रेकॉर्ड ब्रेक केलं तिथं जे पण होते. मग त्याचं नाव ते लिहिलं आम्ही. त्याच्यानंतर मग रोहन पण खेळला. चलो ये भी पास. खेळून झाल्यावर जाम भूक लागलेली. मग काय खायचं तर मोठ्या माणसांनी बट ऑब्वियस डोसा आणि राईस ऑर्डर केला आणि आम्ही बट ऑब्वियस पिझ्झा खाल्ला. मग बाबा तुम्हाला कसं वाटायलंय? गाड्या ओके. तू मागं मागं फुटत नाही. तू फुटत नाही म्हणतो. हसा की रे जरा. असा मुलांनो हसा. चला. खाली जायच्या आधीच आम्ही उबर बुक केलेली, बट गाडी यायला वेळ होता. मग काय करायचं, मग म्हणलं जरा सीनरी बघू. मग आम्ही थोडं सीनरी बघितली. मग गाडीवाल्याचा फोन आला की मॅम आम्ही आलोय. मग ह्या चौघांना गाडीपाशी ड्रॉप करून मी आणि यश गाडीवरनं घरी गेलो आणि ते चौघं गाडीतनं आले. तर हा होता आजचा ब्लॉग. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मंडळ आपला आभारी आहे.